छान आहे. वैभव वडापाव. हो, चव भारी आहे तुमच्या वडापावची, एक नंबर. थँक्यू. खरंच खूप छान आहे. आणि भाऊने खास आपल्यासाठी ना ठेचा पण दिलाय. आपण जरा टेस्ट करून बघूया, कारण आपण वडापावमध्ये हे बघा, संगमेश्वर मधली प्रसिद्ध मिसळ, संगमेश्वर डेपोच्या अगदी समोर असणारी जोशी मिसळ. फरसाण, शेव, कांदा आणि यांचा प्रसिद्ध रस्सा. कट आहे ना, कट रस्सा बघा, एकदम झणझणीत. खाल्ल्यावर एकदम वाटली पाहिजे. नमस्कार मंडळी, मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, गणेशोत्सवासाठी म्हणून आपण कोकणात आपल्या गावी म्हणजे संगमेश्वरला आलो आहे. आणि येऊन 3 दिवस झाले. मी कालसुद्धा संगमेश्वर मार्केटला आलो होतो, थोडीफार खरेदी होती. आणि मी आजसुद्धा मार्केटला आलेलो आहे, कारण आज आहे हरताळिका आणि हरताळिकेच्या थोडीफार खरेदी आहे. आणि उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. खरं तर गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, पण आम्हाला आलेलं आहे सुवेर. पण ते म्हणतात की काहीतरी ॲडजस्ट करून आपण सगळं उद्या गणपती आपण आणायचं आहे, बसवायचं आहे. मग त्याची थोडीफार आपली राहिलेली जी काही खरेदी आहे ती खरेदी करण्यासाठी मी आलो आहे. गौरी खाली मार्केटमध्ये आहे पाठीमागे. आणि मी आता संगमेश्वर डेपोच्या समोर आहे. हा बघा, हा जो समोर आहे हा नव्याने नूतनीकरण झालेला हा आपला संगमेश्वर डेपो. एसटीसुद्धा लागली आहे. आणि आपण गर्दी बघू शकता. या साईडला जर आपण गेलात तर आपण जाणार रत्नागिरी साईडला, आणि जर आपण इथून जर गेलात तर आपण जाणार मुंबई साईडला. तर आत्ता आपण इथे आलेलो आहोत आणि खाली गौरी खरेदी करते. आणि गणपतीसाठी आलेले जे काही चाकरमानी आहेत त्यांची लगबग बघू शकता. संपूर्ण या मार्केटला जोरदार खरेदी सुरू आहे. आज फळांचे मार्केट बऱ्यापैकी लागले आहेत. काल एवढे मार्केटला नव्हते, तर आज बऱ्यापैकी सगळी मंडळी आज कोकणात आलेली आहे, त्याच्यामुळे त्यांची खरेदी जोरदार सुरू आहे. तर मंडळी, आत्ता आपण आलेलो आहोत संगमेश्वर बसस्थानकामध्ये. आणि बघू शकताय कोकणामध्ये आलेले गणेश उत्सवासाठी जे चाकरमानी आहेत ते चाकरमान्यांची गर्दी. एस टी काय अजून इथे लागलेली नाही आहे, पण बऱ्यापैकी आता गर्दी झालेली आहे कोकणामध्ये. आणि इथे ह्या कॉर्नरला ना एक भाऊ एक स्नॅक्सची गाडी लावतो, नाश्ता, ज्याच्याकडे शिरा, उपमा, चहा वगैरे छान मिळतो. म्हणजे खूप वर्षापासून आपण त्याच्याकडे खातो आहे. आणि हा जो बुक स्टॉल आहे, तर हा बुक स्टॉल पण इथे पूर्वी आतमध्ये होता, पण तो आता डेव्हलपमेंटमुळे बाहेर काढलेला आहे. बऱ्यापैकी एस टी डेपोचं रिन्युवेशन झालेलं आहे. चला, आता आपल्याला जायचं आहे परत खाली. गौरी तिथे वाट बघते. आपल्याला एस टी डेपो आणि इथली गर्दी दाखवायची होती, म्हणून आपण स्पेशली इथे आलो होतो. त्या भाऊंकडे आता आपण पेपर घेतला आहे, पेपर घेऊन जाऊ रत्नागिरी टाइम्स. चला, थँक्यू. हॅलो. चला, थोडा डेपोचा अपडेट दिला आहे आणि इथून आता आपण निघालो आहे. परत आपल्याला खाली जायचं आहे मार्केटमध्ये. आणि हा बघा, हा जो इथे हा पॉपकॉर्नवाला आहे, खूप जुना पॉपकॉर्नवाला आहे. आणि इथे कॉर्नरला एक विहीरसुद्धा होती. तर इथून आता आपण बाहेर पडू. ही बघा, गाडी आलेली आहे देवरूप संगमेश्वर. तर चला, गौरी तिथे वाट बघते आणि पुन्हा पाऊस यायच्या आधी आपल्याला घरी पण पोचायचं. ज्या ठिकाणी जर येत असाल ह्या हायवेला, थोडं सांभाळून या. गाड्या डायव्हर्ट केलेल्या आहेत सगळ्या, इकडनं तिकडे तिकडनं इकडे कशाही गाड्या फिरवत आहेत. थोडं सांभाळून या. घेतलं का तर म्हणजे आपल्याला घ्यायची होती हार, आणि हार घेण्यासाठी म्हणून आपण इथे आलो आहे. कितीला आहेत हार विचार? गजरे पण छान आहेत. आणि बघा, ही आहे कोंबडी गल्ली, अगदी संगमेश्वर डेपोच्या समोर असणारी. आणि या इथे आहे ना, इथे प्रसिद्ध मिसळ मिळते. तर मिसळ खाण्यासाठी आपल्या इथलीच मंडळी इथे सगळी बसलेली आहेत. कुठली प्रसिद्ध मिसळ आहे ही? जोशी साहेबांची इथे प्रसिद्ध मिसळ मिळते. हे बघा, हे आपली मंडळी इथे सगळी मिसळ रगडत आहे. कशी आहे मिसळ रे?
एक नंबर खाल्लीत का? या बा. संपली. नाही या मिसळबद्दल आम्ही भरपूर ऐकलंय. येतो आम्ही पण. आम्ही काय नुसती मिसळ पाव झाले. अरे वा छान छान खावा. चहा घेतो. आलो जरा थांब. हे बघा संगमेश्वर मधली प्रसिद्ध मिसळ संगमेश्वर डेपोच्या अगदी समोर असणारी जोशी मिसळ. फरसाण, शेव, कांदा आणि यांचा प्रसिद्ध रस्सा. कट आहे ना, कट रस्सा बघा एकदम झणझणीत. खाल्ल्यावर एकदम वाटली पाहिजे. एक बिघडता ना. चला चला आलो बाय. चला मंडळी सगळे आपले मिसळ खायला बसलेत. जरा शूट घेतला आणि इथे पुढे आलो आहे. गौरीने हार वगैरे घेतले आणि पुढे गेले. आणि आत्ता आपण आलो आहे संगमेश्वर डेपोच्या समोर. आणि हा जो समोर बघताय हा आहे ब्रिज अगदी डेपोच्या समोर असणार आहे. मगाशी आपण तिथून बाहेर पडलो आणि इथे आलो आहे. तर हे बऱ्यापैकी नवीन सगळे स्टॉल्स वगैरे इथे सुरू झालेत. हार वगैरे आहेत. हे बघा इथे एक मटनवाला होता याच्याकडे आपण मटन घ्यायचो. काय झालं काय भेटत नाही का? इथे कुठे हा छान आहे हार. कितीला आहे हार? छान आहे. हे कितीला? लहान आहेत काय? पुढे बघ. चिखल बघा काय झालं. आणि एवढा ट्रॅफिक आहे ना, म्हणजे आता सगळी माणसं कोकणामध्ये दाखल झालेली आहेत आणि प्रचंड गर्दी आहे. ब्रिज बघा. अरे भाई इथे चांगले हार आहेत. यांच्याकडे इथे बऱ्यापैकी हार आहेत. लहानमध्ये घे. किती? गणपतीला हा मोठा जास्त मोठा होईल. गुलाबावाला आहे काय? गुलाबाचं घे ना. हार छान आहेत. दरवाजाला एक घेऊया. एवढं हे वैभव वडापाव सेंटर. तर मंडळी आता संगमेश्वर बाजारपेठेमध्ये खरेदी करता करता आपल्याला वैभव वडापाव सेंटर यांचं एक इथे शॉप दिसलं आहे आणि आपण यांच्याकडे वडापाव घेण्यासाठी म्हणून आलो आहे. छान वडापाव आहे अगदी डेपोच्या समोर. इथे समोर डेपो आहे आणि इथे यांचं वडापाव सेंटर आहे. तर भाऊंना सांगितलं चटणी खायला द्याल ना त्याच्यामध्ये फक्त एकाला चटणी लावा, एकाला लावू नका. आणि 8 पार्सल करा. 8 पार्सल अगदी गरमागरम वडापाव. यांच्याकडे वडापावची टेस्ट कशी आहे ती आपण जरा पाहूया. तुम्ही पार्सलला चटणी नका लावू. नाही तुमचं नाही. हां पार्सल किती? 8 ना? 8 चटणी लावू नका त्याला. ओके चटणी नाही लावून मी चटणी बांधून देतो. 18 रुपये वडापाव आहे आणि सिंगल वडा जर घ्यायचा तर 14 रुपयाला. जर संगमेश्वरच्या आसपास जर तुम्ही असाल तर या भाऊंच्या स्टॉलला येऊन तुम्ही नक्की वडापावची टेस्ट घ्या. 2 खायला द्या. 2 खायला द्या. 454 चटणी नको दोघात पण नका लावू. किती 200 दिलेत का तुम्ही? हो 200. बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे थंडगार आणि आपण गरमागरम वडापाव घेतलेला आहे. तर वडापाव कसा आहे आपण यांच्याकडे पाहूया. आणि या बाजूला बघा खाली नदी दिसते तुम्हाला आणि अगदी या कॉर्नरला असणार हे वैभव वडापाव सेंटर. खूप गरम आहे. खूप गरम आहे त्याच्यामुळे नेमकी चव कळत नाही. छान आहे वैभव वडापाव. हो चव भारी आहे तुमच्या वडापावची. एक नंबर. थँक्यू. खरंच खूप छान आहे.
ठेचा घ्या. हे ठेचा आमचा एक फायनल आमचा म्हणजे आणि भाऊने खास आपल्यासाठी ना ठेचा पण दिलाय. आपण जरा टेस्ट करून बघूया, कारण आपण वडापावमध्ये चटणी घेतली नव्हती. स्पेशल आपण जरा त्यांचा ठेचा बघूया टेस्ट करून. जबरदस्त, झणझणीत, सॉलिड. मॅडमला पण त्याला टेस्ट नको ती खाणार नाही ती का, पण भारी आहे. ठेचा एक नंबर आहे. ओके ओके. छान वडापाव आहे. नक्की एकदा इकडे येऊन तुम्ही ट्राय करू शकता. भारी, धन्यवाद. आणि बघा रोड वायडिंग संपूर्ण रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे या बाजूने आतमध्ये जायला सुद्धा एक छोटासा सर्व्हिस रस्ता दिलेला आहे. म्हणजे मार्केटला जर आतमध्ये जायचं असेल तर या बाजूने आपण आतमध्ये जाऊ शकतो. बघा हा आहे सर्व्हिस रोड आहे. आणि हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज चालू झाल्याच्या नंतर थोडा ट्रॅफिक इकडे कमी होईल. हा बघा, हा इथे खाली जाण्यासाठी संगमेश्वर मार्केटला जायला या अशा पायऱ्या दिल्या आहेत आणि इथून आपण खाली जाऊ शकतो. हे बरीचशी दुकानं इथून सगळे शिफ्टेड झालेले आहेत. गौरी इथे खाली कुठेतरी शॉपिंग करते. बघूया इथे समोर गौरी आहे. घेतलं फोन करे ना. मंडळी आपल्याला प्रसादासाठी म्हणून मोदक किंवा लाडू घ्यायचे होते. आपण यांच्या शॉपला येऊन आपण इकडे लाडू घेतले. लाडू जरा फ्रेश दिसतात. आणि हे मोतीचूर दे. चला मंडळी, संगमेश्वर बाजारपेठेमध्ये बऱ्यापैकी आता शॉपिंग करून झाली आहे आणि आता आपण निघालो आहे घरी. आणि पाऊस पण यायला झाला आहे बघा. आणि बाजारपेठेमध्ये गर्दी काही कमी होत नाही, कारण उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तर बाजारपेठ पूर्णपणे फुलून गेले आणि संपूर्ण चाकरमानी आज कोकणामध्ये दाखल झाले आहेत. उद्या गणपती बाप्पा कोकणामध्ये सगळ्यांकडेच घरामध्ये उद्या गणपती बाप्पा असणार आहे. तर त्यांची खरेदीची सगळ्यांची एकदम लगबग सुरू आहे, तयारी जोरदार सुरू आहे. आणि बाजारभावामध्ये हारांचे फुलांचे भाव तर एवढे आहेत ना, काय विचारू नका. पाव किलो फुलं घ्यायची म्हटली तर 150 रुपये. जे दादर मार्केटला 30 रुपयाला ते 40 रुपयाला मिळतात, ते इकडे 150 रुपयाला मिळत आहेत. पण असो, गणपतीचा सीझन आहे, महाग मिळणारच. आपली तर बऱ्यापैकी खरेदी करून झाली आणि आता आपण घरी निघालो आहे. आपली गाडी इथे आहे, तर आपण निघूया. आपल्याला सुपारी घ्यायची आहे, ती सुपारी फक्त आपण बघू कुठे निघलेली आहे. नाही तर आता आपण निघालेलो आहे. तर मंडळी, आज गणेश उत्सवाच्या खरेदीनिमित्त संगमेश्वर बाजारात आलो होतो. बऱ्यापैकी खरेदी झालेली आहे. सोबत गौरी होती. ॲक्च्युली 2 वेळा आम्ही संगमेश्वर बाजारपेठेत खरेदीसाठी आलो, कारण गणपतीची खरेदी काही कधी संपणार नाही. ती अगदी गणपती बाप्पा विसर्जनापर्यंत आपली खरेदी चालूच असते. तर आत्तासुद्धा खरेदी झालेली आहे. आणि आज हरतालिका आहे. इकडे बघा आवाज येतो आहे, मला वाटतं गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. आणि ही बघा, ही आपली नदी इकडची संगमेश्वर ब्रिजवरती. आणि आता आपण इथून निघालो आहे. तर मंडळी, आजचा हा खरेदीचा ब्लॉग संगमेश्वर बाजारपेठेमधला तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आमच्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. आपल्या चॅनलला आता बऱ्यापैकी आता सगळे सबस्क्रायबर वाढत चालले आहेत. तर चॅनलला नक्की सपोर्ट करा. आणि जे हाईप आहे, हाईपचं बटनसुद्धा आपण तुम्ही नक्की प्रेस करा, जेणेकरून आपले व्हिडिओज नेहमी रँक 1वरती राहतील आणि तुम्हाला ते दिसतील. तर आजचा हा व्हिडिओ कसा होता आपण नक्की सांगा. तर आता हा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे, कारण आता पाऊस यायलासुद्धा झाला आहे. बघा वातावरण आहे, पाऊस यायच्या आधी आपल्याला घरी पोचायचं आहे. तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.